सुरुवात अंपायरचा येईल ग्रीन सिग्नल आणि आज देखील शुभमुहूर्त कोणताच नाहीये. बरोबर 9:04 शुभमुहूर्त आणि मॅचला झाली सुरुवात. ओहो, पहिला चेंडू आयकॉन टू आयकॉन. चेंडू अगदी गुडलेन स्पॉट वरती पडतोय, थोडासा आतमध्ये आला. पहिला चेंडू असल्या कारणानं जिथे आपण पाहिलं तर विजय पावले सर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आजची दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचची सुरुवात आणि ही पहिली सुरुवात अगदी आपण पाहिलं तर विचारपूर्वक शांततेमध्ये केली जाते. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. जेव्हा दोन आयकॉन टू आयकॉन एकमेकांसमोर येतात तेव्हा मॅच रंगतीये आणि तसंच बघायला भेटेल. अमित बॉलर बॅकफुटला जाऊन टॅप फटका करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट केलाय, कव्हरला आहे खेळाडू. बॅकअप महत्वाचा आहे. दोन खेळाडू चेंडूच्या मागावरती धावतायत. तोपर्यंत मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. अकाउंट अखेरीस ओपन झालंय. बॅटिंग करणारी टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे आज नाणेफेकीचा कौल केला आणि नाणेफेकीचा कौल चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाच्या दिशेने गेला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. 2 धावा अर्चित केल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. शफल झाले. यावेळी मात्र फाईनला खेळून काढलाय. डीप फाईनला अगदी चेंडू मात्र वेगाने जातोय आणि शनिवारच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील अर्थातच पहिला चौकार येतोय 32 प्रीमियर लीग 2024. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहता अगदी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडू. बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या जेव्हा 2 मास्टर माइंड खेळाडू एकमेकांसमोर येतात तेव्हा काय होतं. ओहो, सुरेख फटका. लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये. संधी क्रिएट होऊ शकते आहे. खेळाडू त्याच्या डोळ्यासमोर पडतोय. टाटा बाय बाय करतोय. मिड विकेट रिजनला निघून जातोय. येतोय आणखीन एक चौकार. सुमधुर संगीत डीजे मॅडी अर्थातच एकविरा साऊंड कोपरखेनेच्या माध्यमातून वाजवलं गेलं. यावेळी देखील इनसाइड आउट. थोडासा बाहेर निघाला. इनसाइड आउट खेळून काढला. कव्हरच्या डोक्यावरून फ्लाइटेड येतोय षटकार. अप्रतिम होता. नजाकत होती, ताकद होती, हिम्मत होती, म्हणून तर किंमत आहे. अप्रतिम फटका. सुरुवात झाली डॉट चेंडूनं आणि शेवट केला षटकारानं. हीच आहे सुरुवात आणि तदनंतर मात्र शांतता होता, फक्त संयम आणि तदनंतर मात्र अगदी रौप्यरुद्ध सादर करतायत. बॅटिंग करत असताना विजयजी पावले सर अप्रतिम बॅटिंग. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16-16 ऑन अ स्कोर कार्ड. सध्या तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने या मैदानाचं मी म्हणेल अर्धी कोपरखेने कव्हर केले ओमसा MTCने ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने हे मैदान दाखवलं, बाजूला असलेली संपूर्ण हिरवी झाडी, अर्ध थोडंसं जंगल उरलंय आता, बाकी संपूर्ण कॉन्क्रीटचं जंगल सध्या नवी मुंबईमधलं हे कोपरखेनेचा विभाग पाहताय. कोपरखेने गाव देखील ज्याच्यामध्ये दाखवलं जात आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सध्या मात्र अक्षय येतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. मिस्टर विनोद बॅकफुटला जातोय. यावेळी मात्र अगदी डीप फाईनला खेळून काढला. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू मात्र वेगाने जातोय. सेकंड बाउन्सला येतोय चौकार.
त्या साईडला वाकुर्डे गावचा सुपुत्र अर्थातच विनोद माने ड्राईव्ह केलाय, पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले, क्षेत्ररक्षक येतोय, पहिल्या धावेचा विचार केला तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकला असता, मात्र एकाच धावेती समाधान केल्या. विजय पावले सरांचा कॉल होता, नकार होता त्यांचा, एकाच धावेती फक्त समाधान मानलं गेलं. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते, जी आपण पाहिली तर अगदी 21 या आकड्यावरती 21 ही धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड बी सजली गेली आहे. खूप महत्वाची मॅच सध्या मात्र खेळली जाते. दोन्ही स्टारकास्ट टीमची पाहिली तर अगदी जबरदस्त आहे आणि अशा वेळी मात्र एक पार्टनरशिप घडते. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संधी क्रिएट झाले, लेग स्लिप, चेंडू खाली गिरक्या घालतोय, 1 2 3 खेळाडूने डोक्याला हात लावलाय. ही कॅच कोणाची सोडली आहे, ही कॅच कोणाची ड्रॉप झाली आहे? अर्थातच या टीमचे आयकॉन प्लेअर मांगले गावचे विजय जयसिंग पावले यांची ही कॅच झाली ड्रॉप, महत्वाची होती. आणि यानंतर काय घडतंय, यानंतरचा पिक्चर काय असेल, यावरती या कॅचची चर्चा केली जाईल. एखादा खेळाडू चुका करण्यासाठी येत नसतो, पण चूक होते, प्रत्येक खेळाडू डोक्यावरती हात लावतो. काय घडलंय आणि काय घडलंय याची चर्चा थोड्या वेळाने करणार आहोत, कारण की जेव्हा धावा खर्चा होतील तेव्हा चर्चेला रंग येईल. धावसंख्या स्थिर आहे 23-23. पुन्हा एकदा यावे मात्र चेंडू हवेमध्ये, कव्हरचा खेळाडू मागे जातोय, चेंडूकडे पाहतोय, ही कॅच होण्यासारखी होती, तिथे देखील आपण पाहिले प्रयत्न पुरे राहिले, फेकी तर केली, मात्र 2 धावा वेगानं कंप्लीट. आणि तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर अगदी बॅकअप साठी कोणी नाहीये. अप्रतिम मॅच रंगतीये. गोलंदाज एका साईडला संधी क्रिएट करतोय, दुसऱ्या साईडला क्षेत्ररक्षकांची 61% कमी पडते, मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर विजय पावले सर मात्र धावांचा अगदी मिलोप मात्र चांगल्या पद्धतीने गोळा करतात. कॅच ड्रॉप झाली, 2 धावा कंप्लीट केल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 25. आणि चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4, 2 टू गो. 2 चेंडू अजून बाकी आहेत. धावसंख्या 25-25. विकेट अजून आलेली नाहीये. ही डोकेदुखी आता वाढले गोलंदाजी करणारी टीम चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघाची, कारण की बॅटिंग करणाऱ्या संघाचे आतापर्यंत ओपनिंगचे दोन्ही प्लेयर्स चांगल्या पद्धतीने धावा करतायत. थोडासा बाहेर ठेवला यावेळी मात्र. यावेळी देखील स्विच करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटीवरती आला नाहीये खेळाडू, आपण पाहिलं तर चेंडू पकडण्याचा प्रयत्न जरूर करतो, मात्र बॅकअप त्याच्यासाठी येत असताना एकाच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानलं गेलंय. या मॅच मध्ये मात्र सेकंड ओव्हर मध्ये बरंच काही घडलं, कभी खुशी कभी गम अशी राहिली सेकंड ओव्हर आणि 2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 26, लॉस ऑफ दी 0 विकेट. अभि आलाय सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी. आज दमदार बॅटिंग चालू आहे सध्या आपण पाहिलं तर वैयक्तिक 21 धावसंख्येवरती. हो यावी बॅकफुटला जात आहे, स्क्वेअर कट पंच होता, अप्रतिम आहे खेळाडू, चेंडू हातामध्ये मात्र त्याने सीमारेषेला केला टच, चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. फुटला गेले, पंच केला, तदनंतर चेंडू हवेमध्ये, कॅमेरामॅन टिपतोय आणि सीमारेषे जवळ काय घडलं ते तुम्ही पाहताय.
तयार होते. यावेळी मात्र मागचा पाय वाकवलाय, मागच्या पायावरती बसलाय आणि मग चोपलाय. अप्रतिम बैठा फटका फाईनला चाललाय 6 धावांसाठी. अप्रतिम. देख ना तू खिच मेरी फोटो, असं अगदी कॅमेरामॅनला सांगतायत की काय. आणि तदनंतर निघून जातोय 6 धावांसाठी. येतोय आणखीन एक धमाका आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. 38 या धावसंख्येवरती. विकेट अजून पडलेली नाहीये आणि हीच डोकेदुखी गोलंदाजांची वाढली आहे. 38. 2 पावलं पुढे आले. चेंडू निघून जातोय आणि आता विचार केला जाईल, जी कॅच सुटली ती मनाला टोचत असेल, ती बाबळीच्या काट्यासारखी मनाला बोचत असेल. आणि या कॅच नंतर मात्र आता खळवळलेली बॅटिंग तुम्ही पाहताय. आणखीन एक येतोय षटकार. काय घडलं आपण आधीच चर्चा केली की ही शांतता होती. ट्रेलर झाकी था, पिक्चर अभी बाकी आणि पिक्चर आता रिलीज केला जातोय. बॅकफुटला जात आहे. स्क्वेअर कट डिपेक्षा खबर रिझन. खेळाडू वेगाने जातोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याच्या डोळ्यासमोरून. आणखीन एक येतोय चौकार. आणि बॅटिंग करत असताना अर्थातच विजय जयसिंग पावले सर यांची आतापर्यंत वैयक्तिक बॅटिंग जाऊन पोहोचते. 14 चेंडू आणि 43 धावांची वैयक्तिक बॅटिंग आतापर्यंत सजली आहे. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 44. 44 या धावसंख्येवरती. 44 धावसंख्या आणि वैयक्तिक बॅटिंग त्यांची जाऊन पोहोचले 43. स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवाई सफर कडक होता, सहज होता, लाजवाब होता, खास होता, अप्रतिम होता. आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 50 पार. 54. आणि सध्या मात्र विजय पावले सर यांची वैयक्तिक धावसंख्या 15 चेंडू 49 धावसंख्या. अप्रतिम फटका खेळला. ज्या पद्धतीने आज सुरुवातीला सकाळच्या सत्राला पहिल्या इनिंगला बॅटिंग परफॉर्मन्स चालू आहे. पाच संधी क्रिएट केली होती, संधी सुटली आणि तदनंतर बाबळीचा काटा टोचू लागला. शफल झाले, बसले, गरकन फिरले, चेंडू निघून जातोय आणि पुन्हा एकदा 32 प्रीमियर लीग 2024 मध्ये 50 नावावरती येते. मांगले गावचे सुपुत्र अर्थातच विजय जयसिंग पावले सर. एकदा सर बॅट वर करायचे आणि टाळ्यांचा आवाज होईल, कडकडाट होईल. ये दिल आहे, दुसरी धडकन आहे, दोनों जान आहे, अप्रतिम आहे, प्राऊड आहे. आणि हा प्राऊड मात्र 32 गावचा. अप्रतिम. 55 धावा वैयक्तिक बॅटिंग. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अब तक 56. 6 षटकार 3 चौकार विजय पावले सर. आणि कालच्या दिवसामध्ये त्यांनी केलेली वक्तव्य आजही आम्हाला माहिती आहे की मी कोणी स्पेशल खेळाडू नाहीये, मी याच खेळाडूंमधला आहे. मला स्पेशल तुम्ही एक सपोर्ट देऊ नका, मला स्पेशल वागणूक देऊ नका. मी साधा खेळाडू आहे, मी देखील तुमच्यासारखाच खेळाडू आहे. मात्र तुम्ही जेव्हा मोठे होता, जेव्हा जमिनीवरती राहता तेव्हा तुम्ही मोठे होता. आणि सध्या आपण पाहिलं ज्या पद्धतीने बॅटिंग परफॉर्मन्स त्यांचा राहिला, का या खेळाडूचा उल्लेख केला जातो, का 32 प्राऊड म्हटला जातो आणि का मांगलेगावचा सुपुत्र आज ISPL सारख्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं तालुक्याचं नाव घेऊन परफॉर्मन्स करताना पाहतात. ISPL मध्ये बेस्ट फिल्डरचा किताब घेताना देखील आपण पाहिलं. आणि मागची ओव्हर खूप महागडी गेली आहे. तब्बल 34 धावा ठोकल्यात मागील ओव्हरमध्ये, ज्याच्यामध्ये तब्बल आपण पाहिले तर षटकार 5 होते. यावेळी मात्र ओव्हर क्रमांक 4 मध्ये अनिल आला, जिथे आपण पाहिलं तर पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढला. तर विनोदचं देखील चर्चा व्हायला हवी. पण नेहमी हिरो नसतं बनायचं, कधी कधी हिरोचा भाव देखील बनलं तरी चर्चा चांगली होते. आणि विनोद सध्या आपण पाहिलं तर हिरोचा भाव बनतोय. एक सिंगल घेतली, त्याला माहिती आहे सध्या बॅटिंग परफॉर्मन्स विजय पावले सरांची बेफान चालू आहे आणि त्यांना स्ट्राईक दिली आहे. ओहो, फसवलं गेलं. स्लोअर वन होता, थोडं गती परिवर्तन केलं, जसा फटका खेळला तसा आकाशाकडे पाहिलं. त्यांना माहिती होतं हा देखील माझ्या रडारमध्ये होता. मात्र निर्धाव चेंडू. 54, 55, 56 धावसंख्या. 57, 57 माफ करा, 57 धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. शफल झाले. आणखीन एक बॅटच्या अगदी मधोमध आवाज आलाय चांगला, निघून जातोय, कदाचित डीमार्टच्या समोर पडेल. 6 धावांसाठी आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला येतोय षटकार. काय परफॉर्मन्स चालू आहे. विजय पावले सर सध्या बॅटिंग करतायत
फक्त षटकारांची चर्चा चालू आहे. यावेळी चेंडू अगदी बॅटच्या समोर पडलाय, गरकन फिरला. यावेळी देखील बॅट चांगली स्विंग झाली होती. गोलंदाजी करत असताना अनिलला तुम्ही पाहताय, जिथे तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 67. 2 दिवसातील सर्वात मोठा स्कोर आणि त्या स्कोरला आणखीन चकाकी दिली जायला. अप्रतिम चेंडू, थोडे शफल झाले, बॅकफुटला गेले. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पदल आलित्य पाहिलं आणि तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर अगदी निर्धाव जातोय. पार्टनरशिप पहा, 23 चेंडू 67 धावेची पार्टनरशिप. आतापर्यंत या दोन्ही बॅटरने, एक आयकॉन आहे, दुसरा चॉईस प्लेअर आहे. अगदी शहानिशा केली जाते की शफल आहे की नाही, या सर्व गोष्टी अंपायर्सला विचारल्या जात्या. मात्र अंपायर जरूर राहतील त्यांच्या निर्णयावरती ठाम. आणि पहा, चला येस अंपायर, थँक्यू सो मच. अगदी ते त्यांच्या निर्णयावरती असतील ठाम. बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्यात आणि विचारपूस केली गेली. आणि तदनंतर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू हा चांगला होता चेंडू. पहा, एखादा गोलंदाज महाग ठरतो तर तदनंतरच्या येणाऱ्या गोलंदाजाचं काम आहे की ती संपूर्ण धावसंख्या कव्हर करणं. यावेळी देखील सुरेख फटका, जाग्यावरून स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांसाठी मॅच अगदी आपण पाहिले पहिल्या इनिंगची सुरुवात आणि पहिल्या इनिंगचा शेवट. यामधला जो काळ होता तिथे फक्त षटकारांचा पाऊस होता. आणि तदनंतर आपण पाहिलं तर एका साईडला आयकॉन खेळाडू अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामोडे संघाचे विजय जयसिंग पावले सर, तर दुसऱ्या साईडला चॉईस प्लेअर वाकुडे गावचा सुपुत्र विनोद माने. या दोघांची पार्टनरशिप आतापर्यंत दमदार झाली आहे आणि संघाची धावसंख्या 73 आणि 74 रन्स टू विन. आणि वैयक्तिक बॅटिंग आपण पाहिली विजय पावले सर, 21 चेंडू 67 धावा आणि 8 षटकार या बॅटिंग परफॉर्मन्स मध्ये होते. आणि त्याचबरोबर आमचे अर्थातच व्हॉइस ऑफ नवी मुंबई आणि आमचे गुरुवर्य विघ्नेशजी मडवी सर यांची अगदी महत्त्वाची डॅशिंग एंट्री या स्पर्धेच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन्स SP टायगर्स आणि MV टायगर्स आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ, या दोन्ही कॅप्टन्स SV टायगर्स आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ दोन्ही कॅप्टन्स या दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल या टॉससाठी. आणि जाऊया सेकंड इनिंगकडे. परिवर्तन करावं लागतं आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. बरीच जुगलबंदी ऐकायला भेटेल आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहिले तर बरेच समालोचक मित्र देखील आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये वैयक्तिक बॅटिंग विजय पावले सरांच्या बॅटमधून पहिली 50 आली, जिथे 21 चेंडूमध्ये 67 धावा, 8 षटकार आणि 3 चौकार अशी राहिली त्यांची बॅटिंग. आणि 74 धावेचं आव्हान त्यांनी दिलंय. आणि सेकंड इनिंगमध्ये या धावा कशा केल्या जातात, काय घडतंय, काय बिघडतंय, ऐकूयात. अर्थातच रायगडमधील पेन तालुक्याचा आवाज रुपेशजी पाटील सर यांच्याकडे जाऊयात आणि मॅचची संपूर्ण कहाणी रुपेश पाटील सर यांच्या वाणीमधून ऐकूयात. तोपर्यंत थँक्यू सो मच. कॅप्टन्स या चिंचेश्वर स्पोर्ट्स MV टायगर्सचे कॅप्टन आलेले आहेत आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ आपला कॅप्टन अजूनही उपस्थित नाहीये. सो लक्षात घ्या,
एक मोठी लीग तुम्ही खेळताय आणि पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस प्रत्येक लीगचा केला जातो, प्रत्येक मॅचचा केला जातो आणि अशा वेळी ओव्हर क्रमांक 3च्या वेळेस आपण उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे. सर्व नियमांचं पालन करा म्हणजे स्पर्धा आणखीन देखणी होईल आणि कॅप्टन्स विनंती करेल आपण या लगेच. तर ऐकूयात अर्थातच रुपेशजी पाटील सर यांच्या वाणीमधून मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू. चेक हॅलो 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 थँक्यू. तर आपण आवाज ऐकत होता त्याच्यातच महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज किरणजी मस्कर सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबिके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय आणि मी समालोचक रुपेश पाटील मॅन फ्रॉम जनवली पेन तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आपण पाहताय न्याहारताय 32व्या प्रीमियर लीग 2024चा धमाका अगदी कालच्या दिवसापासून सुरुवात झाली आणि पाहता पाहताच दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये ही धमाका क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळेल. 32 तालुका म्हटल्यानंतर एक वेगळा ऐतिहासिक तालुका, या तालुक्याची ओळख आहे ते नाणेफेक घेतली जाईल. MV टायगर्स आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या दोन संघांमधला हा टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस इथे मात्र घेतला जातो. एक वेगळी कल्पना संकल्पना आणि त्याचबरोबर 32 तालुक्याचा धमाका क्रिकेट. टॉस लागले MV टायगर्स या टीमच्या बाजूने काय निर्णय असेल? फिल्डिंग घेतलं निर्णय आम्ही. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय अगदी भव्य दिव्य आयोजन आणि त्याबरोबर जात असताना पाहायला गेलं तर दुसरी मॅच आपल्याला खेळायची आजच्या दिवसातील. क्षेत्ररक्षण करत असताना समोरचा जर विचार केला टीमचा तर अगदी चांगली बॅटिंग ऑर्डर असणारी टीम त्याचा टीमला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जाईल. आमचा प्रयत्न एवढाच असेल की 40च्या आतमध्ये यांना राहायचं. बघू आता आमच्या बॉलर्स काय करतात. काय म्हणाल, ज्या प्रकारे हा व्यासपीठ उपलब्ध करून दिलाय क्रिकेटची पंढरी म्हणून या मैदानाची ओळख आहे. आज भूमिपुत्र मैदानामध्ये खेळताना काय वाटतंय, कसं वाटतंय, या कसं पाहतं या स्पर्धेकडे? ही स्पर्धा म्हणजे आमच्या जिल्ह्यातली सर्वात नंबर 1 स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे. थँक्यू. थँक्यू. तर दोन्ही टीमला मात्र देऊया शुभेच्छा आणि जाऊया मॅचकडे. अरुणदादा मोहिते आणि चियाई देवी स्पोर्ट्स या दोन संघांमधला सामना पाहायला मिळतोय. तिथून प्रथमतः बॅटिंग करत असताना अरुणदादा चिलाई देवी स्पोर्ट्स बॅटिंग करत असताना पहिल्यांदा बॅटिंग केली होती. अरुणदादा मोहिते या टीमला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर विजय पावले या नावाला अगदी उजाला देणारा मात्र पाहायला गेलं तर जबरदस्त खेळ, अर्धशतकी खेळी ती मात्र पाहायला गेली होती आणि त्याच जी खेळीवरती आपण पाहायला गेलं एकूण धावसंख्या जमली होती 73 आणि इथून 74 धावांचा मात्र इथे पाठलाग पूर्ण करायचा आहे. सो डिलिव्हरी सांगली एक्सप्रेस म्हणून ओळख या नावाची आपण सातत्याने पाहत असतो आणि त्याच गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना पहिल्या षटक फ्रंटलाईन गोलंदाजी आपल्या टीम मधील आयकॉन प्लेअर, आयकॉन वर्सेस आयकॉन असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण साईक इनला आपण पाहतोय अमित पाटील या शहर तालुक्यातील एक महत्वपूर्ण नाव क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने घेतला जातोय. अगदी 30 सर्कलला भेटून बॉल चालल्या मात्र इथे सीमारेषा पार धावा येतील अमित पाटील यांच्या बॅटमधून 4 चौकार.
रिव्हर्स साइड हँड करण्याचा प्रयत्न अमित पाटील यांच्याकडनं, परंतु तेवढे चतुर, चाणाक्ष आणि हुशार गोलंदाज आहेत विजय पावले. जबरदस्त गोलंदाज. सातत्याने मात्र या नावाची चर्चा पूर्ण मात्र इथे भारताच्या टेनिस क्रिकेट पटलावरती राहिले आणि सांगली एक्सप्रेस म्हणून सांगली जिल्ह्याचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मात्र रोशन केले. ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय पावले. ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये मात्र अगदी हलक्या त्यांना ढकलून दिला होता अमित पाटील आणि एक सिंगल येईल. मोठं जास्त फरक पडणार नाही आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतोय आणि इथून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 6 धावा. बत्तीसिया तालुका म्हटल्यानंतर एक वेगळा ऐतिहासिक तालुका आहे. तालुक्याची ओळख आहे. हा एक पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगलामध्ये आणि या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो असणारा प्रदेश आहे. शिराळा गावाची एक ओळख वेगळी आपण पाहतो आणि याच शिराळा तालुक्यामध्ये चांदोली धरण ही मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि या धरणाची ओळख आपण पाहायला गेलं तर पूर्णपणे मातीने बांधलेला हा धरण आणि या धरणातून पाणी कधीच संपलेला नाहीये असं एक ऐतिहासिक धरण याच तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 32 या नावाचाही उगम कसं झालंय त्याची ही चर्चा आपण करू आणि त्याच 32 प्रीमियर लीग 2024चा धमाका आपण आज भूमिपुत्र मैदान नवी मुंबई मध्ये पाहतोय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, दे धडक बेधडक, हा फटका आहे कडक कडक कडक. षटकार. अमित पाटील या नावाला सुद्धा विसरता येणार नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या नावाचा वादळ सातत्याने घुमताना पाहायला मिळालंय. तुमच्याकडे विजय पावले आहे तर आमच्याकडे अमित पाटील आहे आणि इथून पाटील की मात्र गाजवली जाईल का? या 74 धावा जमवल्या जातील का? पहिली मॅच आजच्या दिवसातील थोडासा प्रेशर क्रिएट केलंय आणि तो प्रेशर क्रिएट होताना पाहायला मिळाला गोलंदाजांवरती. वाईटचा निर्णय इथे येताना पाहायला मिळेल आणि 1+1 म्हणजे इथून 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 14 धावा. टार्गेट इथे मात्र केला जाईल का? विनोद गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी आहेत. ऑन स्ट्राइक अनिल. नॅचरल मुवमेंट मिळेल का इथे लेफ्ट हँड बॅट्समनला? परंतु पाहायला गेलं तर ऑन साईडला ढकलून दिले. फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॉलपर्यंत पोहोचतील, उचलतील, फेकी करतील, एक सिंगल येईल. परंतु प्रेशर जर पाहायला गेलं तर थोडंसं धडपण असेल इथे फलंदाजी करणाऱ्या टीमवरती, कारण तुम्हाला इथून 74 धावा 4 षटकांमध्ये जमवायच्या आहेत आणि इथून दुसरा षटक मार्गस्थ असताना मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. 15 रन स्कोरबोर्ड. मोठी धावसंख्या इथून एका खेळाडूला बनवावी लागेल. ती क्षमता अमित पाटील यांच्याकडे आहे, परंतु बॅटची कनेक्टिव्हिटी होत नाहीये आणि इथून थोडीशी चुकीला इथे मात्र माफी नाहीये. बॉल अगदी वेगानं सरपडत सीमारेषा पार होतोय. येथील धाव मात्र ते 4. चौकार. इथून संधी धावा कशा येणं गरजेचे आहेत. परत एकदा अगदी थोडासा बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय पंचांचा येईल. एक वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न होता, अगदी वेगळ्या शैलीनं गोलंदाजी करण्याचा, पण तो असफल झालाय. अमित पाटील आहेत, त्यांना माहिती आहे इथून अमित पाटील यांच्याकडे एक क्षमता आहे. जर का स्लॉटमध्ये बॉल आला तर निश्चित प्लॉटमध्ये पाठवण्याची क्षमता या खेळाडूंकडे आहे. मिस केलंय, फ्लॅटेड डिलिव्हरी. अगदी फाईनमध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या अगदी आतमध्ये बॉल अडवला जाईल. एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा आपण इथून पाहतोय. 32 या म्हटल्यानंतर संदीप पाटील, बबलू सर यांचं नाव वरचून घेतलं जातं. खूप मेहनत प्रत्येकाने घेतली या प्रीमियर लीगसाठी. परत एकदा व्हाईट बॉल
इथून येताना पाहायला मिळेल. थोडासा इथे मात्र गोलंदाजी अचूक अनियंत्रण टप्प्यावरती होताना पाहायला मिळतोय आणि ती करावी लागेल. तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज असताना सुद्धा पाहायला गेलं तर अनिल यांच्या समोर थोडेसे निष्क्रिय ठरताना पाहायला मिळत आहेत. टायमिंग चुकलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल पर्यंत पोहोचतील. पहिला विकेट येईल का? येस, डेफिनेटली पकडला जाईल. झेल फलंदाज बाद, बिग विकेट. अनिल बॅक टू डिगाट. नावात पावर हाय रामी बत्तीस शिराळकर हाय. नावात पावर हाय रामी बत्तीस शिराळकर हाय. नाद निराळा 32 शिळा असं का म्हटलं जातं? नाद करायचं नाहीये 32 शिळ्याचा, कारण सातत्याने दाखवून दिले या क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक खेळाडूला मात्र चांगलं खेळ मिळावं आणि याच नवी मुंबईमध्ये 32 शिळा तालुक्याच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळेल. सुरुवात करायला घाबरू नका. सुरुवात झाली आहे कालच्या दिवसामध्ये. योग्य सहकारी निवडा आणि योग्य सहकारी 32 शिळा तालुक्यामध्ये प्रत्येक जण आपल्याला पाहायला मिळतोय. शिस्तबद्ध पद्धतीने काम करा आणि तेही मात्र होताना पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा आणि तेच यास मात्र लीगमध्ये होताना पाहायला मिळतोय. नियोजनावरती भर द्या, तेही आपल्याला अगदी सुसज्जपणे नियोजन पाहायला मिळतोय. शांत डोक्याने मात्र निर्णय घेऊन ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी घेतलेली मेहनत आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःला मात्र मैदानामध्ये उतरावं लागतं आणि तेच मात्र या 32 शिळा प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने मात्र पाहायला मिळतोय. वा काय कमेडी. आणि त्याचबरोबर दमदार आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांनी केलेली पुरस्कृत 32 शिळा प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहे. एक जबरदस्त आयोजन भव्यमय वातावरणामध्ये मात्र संपन्न होत असताना या मैदानाला एक ऐतिहासिक इतिहास आहे आणि भूमिपुत्र मैदान कोपर करण्याचा म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी म्हणून या मैदानाची ओळख आणि त्याच मैदानामध्ये आज 32 शिळ्याच्या प्रत्येक खेळाडूला आपले खेळण्याचे स्वप्न साकार करताना आपण पाहतो आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. टायमिंग चुकलंय. संधी आहे तिथे. मोठी विकेट लागू शकतोय. बिग विकेट. मोठा बुरुज ढासळला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठं नाव आणि अमित पाटील यांना जावं लागेल माघारी. विषय आपला खोकला की ठोकला. विषय आपला खोकला की ठोकला. नादाला लागायचं नाही रे, आमच्या नादाला लागायचं नाही. अरे नावात पावर हाय रामी 32 शिराळकर हाय. नावात पावर हाय रामी 32 शिराळकर हाय. इथून अमित पाटील माघारी गेले आणि त्यानंतर पाहायला गेलं तर संकटामध्ये थोडीशी टीम आपल्याला पाहायला मिळेल. चिलाई देवी, कारण इथून जर पाहायला गेलं तर एक ही नाम काफी आहे आणि ते नाव आहे विजय पावले. या टीम मधून खेळताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणून तरी की काय या टीमचं अगदी क्लास ग्राफ आपल्याला उंच होताना पाहायला मिळेल. 32 शिळा प्रीमियर लीग बबलू पाटील यांनी दाखवून दिले. संपलो नाही, संपणार नाही, फसलो नाही, फसणारही नाही. कितीही येऊ द्यात अडथळे, मी थांबलो नाही आणि मी थांबणार नाही. हे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सरांनी दाखवून दिले आणि आज एक भव्य दिव्य दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथे थोडासा, परंतु वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. परंतु इथून पूर्णपणे मॅच मध्ये पकड पाहायला गेलं तर आतापर्यंत पाहायला गेलं तर अरुण दादा स्पोर्ट्स यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. बॅटला ब्रश झाला की असं जाणवलं होतं, परंतु डॉट बॉल आलाय. इथे प्रत्येक गोलंदाज आणि त्या गोलंदाजावरती गोलंदाजाने केलेली कामयाबी. विजय यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका केलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह, सीमारेषा पार 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 षटकार. विजय सावंत अण्णा आमचे सावंतवाडीचे खेळाडू, परंतु याही लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर सचिन पाटील, निनाई देवी म्हटल्यानंतर सचिन पाटील
दोघांकडनं ही शुभेच्छा हे लेगसाठी, परंतु आणखी एकदा विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल. पूर्णपणे बोलबाला 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 पाहायला मिळतोय इथे गोलंदाजांचा, आणि याच बोलबालामुळे पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली गोलंदाजी करणारी टीम अरुणदादा स्पोर्ट्स या टीमनं. आता 8 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. जरी आव्हान तुम्हाला इथून कठीण असलं तरी सुद्धा पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये काही अशक्य असं नाही आहे. ज्यावेळी इथून विकेट गेली आपण पाहायला गेलं तर अमित पाटील यांची, आणि त्यानंतर थोडंसं बॅकफुटला. आज आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील एक दर्जेदार खेळाडू ज्याने अनेक खेळाडू घडवले ते अजय माने हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाकुर्डे म्हटल्यानंतर अजय माने सातत्याने समीकरण आपल्याला पाहायला मिळतं, आणि तो क्लास बॉल पहा फरार होतोय. AK-47 मधनं गोली निघावी आणि अजय माने यांच्या बॅटमधून आवाज यावा. डिशुम डिशुम बॉल सीमा पार, येथील धावमातेची 4 चौकार. सुद्धा येणार आहे. खूप मोठं योगदान वाकुर्डे प्रीमियर लीगसाठी अजय माने यांचं सातत्याने पाहायला मिळतं, आणि त्याच खेळाडूंना आपण खेळताना पाहायला मिळतोय. अजय माने म्हटल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी अनेक खेळाडूंना सुवर्ण संधी उपलब्ध करून देणारं नाव म्हणजे अजय माने. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं, आणि त्यांनाच मैदानामध्ये आपण इथे पाहतोय. अगदी गावावरना प्रवास या लीगसाठी, आणि आज नवी मुंबईमध्ये त्यांना खेळताना पाहायला मिळतोय. बरेच जण त्यांचे फॅन फॉलोइंग आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे विजय पावळे या खेळाडूंना पाहण्यासाठी अखंड क्रीडा रसिक मैदानामध्ये मात्र इथे ओसंडून वाहताना पाहायला मिळतात, त्याच प्रकारे अजय माने यांचीही फॅन आपल्याला अनेक मात्र पाहायला मिळतात शहर तालुक्यामध्ये. आता 6 बॉल आणि 41 धावांची गरज. संदेशला पाहतोय इथे. सागर गोलंदाजी मार्कवरती आपली असावी इथून, आणि आणखी एक पहिल्याच बॉलवरती क्लास इथे, आणि नंतर विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी झाली. जो आत्मविश्वास तुम्ही जर पहिल्याच षटकामध्ये ज्या प्रकारे सुरुवात करून दिली होती सर विजय पावले यांनी, आणि तोच क्लास तोच ग्राफ मात्र कंटिन्यू इथे मात्र पाहायला गेला तर अंतिम षटकापर्यंत ठेवलं गेलंय अरुणदादा स्पोर्ट्स या टीमनं. आणि अंतिम षटकासाठी इथून सागर यांना पाहतो, आणि सागर यांनी पहिल्याच बॉलवरती आपला क्लास दाखवलाय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली. फलंदाज बाद झाले संदेश. इथून नवीन फलंदाज मध्ये येताना पाहायला मिळतील. अक्षयला पाहतोय. मॅच मध्ये फारसं दम राहिले नाहीये पूर्णपणे पाहायला गेलं तर. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमनं मात्र बोलबाला निर्माण केलाय. आणखी क्लासिकल गोलंदाजी आपला नावाचा परिचय देत आहेत. सागर हे गोलंदाज आणि ते दांडीगुल फलंदाज बाद. जसे आले होते त्याच पावले माघारी परतावं लागेल. अक्षय बॅक टू द आउट. मर्दानी करून चाळ नको धिंगांना घालूस बाळ. धिंड काढीन ट्रॅक्टर वर तुझ्या तोंडाला पासून काळ. अरे 32 शिराळ्याचा नाद नाही करायचा. मर्दानी करून चाळ नको धिंगांना घालूस बाळ. धिंड काढीन ट्रॅक्टर वर तुझ्या तोंडाला पासून काळ. 32 हा नाद निरा, नाद आमचा कुठे करायचा आपण पाहायला गेलं तर. आणि अफलातून इथून अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजनाचं बाप म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळतोय. अखंड कमिटीने मात्र घेतलेली मेहनत. आदरणीय संदीप पाटील साहेब असतील, आमचे विशाल भाऊ नायकवडी साहेब असतील, चेतन भाऊ आमचे असतील, पूर्ण कमिटीने घेतलेली मेहनत आज आपण इथे पाहतोय. ज्या प्रकारे मात्र या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले, आणि आज हवा होतोय 32 प्रीमियर लीग 2024 ची. लॉंग ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह, यस डेफिनेटली, आणि पहिली दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमधील आपल्याला मात्र साकारत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज सागर
तिसरा विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल या षटकामधील आणि बोलबाला निर्माण केले. वाघ ही वाघ राहत आहे, त्याचं उत्तम उदाहरण दिले गोलंदाज सागर यांनी. विकेट हॅट्रिक प्राप्त केली. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक नावी राहतोय सागर यांच्या. विषय आपलं खोकला की ठोकला, विषय आपलं खोकला की ठोकला. नादाला लागायचं नाही रे, आमच्या नादाला लागायचं नाही. अरे नावात पावर हाय रे, मी पत्ती शिराळकर हाय. नावात पावर हाय रे, मी पत्ती शिराळकर. डीजे मॅडी आमच्या समवेत अनेक रायगड जिल्ह्यातील स्पर्धा त्यांनी मात्र आपल्या डीजे ऑपरेटिंगने गाजवल्यात आणि आज या स्पर्धेसाठी पाहतोय आपण डीजे किवरेजच्या मार्फत पंचांच्या भूमिकेमध्ये शशी साटम सर, रुपेशजी सावंत सर, धनंजय कोळी सर या तिहेरी चौकटीला आपण पाहू. त्याचबरोबर आज समालोचक आपण पाहू विघ्नेशजी मडवी सर, किरणजी मस्कर सर आणि सुनीलजी लांबोर सर आणि ओमसाई MTC ची पूर्ण टेक्निकल टीम कार्यरत असताना या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. हा मैदानावरचा अगदी नयनरम्य दृश्य पाहायला मिळतोय. धुरला उडलाय आणि धुरला उडताना पाहायला मिळतोय मैदानामध्येही. अफलातून आयोजन आणि अफलातून आयोजनाचं उत्तम उदाहरण 32 प्रीमियर लीग 2024चा धमाका. वादळ आलंय आणि वादळ येणार कारण अगदी वादळासारखी स्पर्धा आपल्या समवेत घेऊन आलेली आहेत. अखंड मेहनत आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या निमित्ताने. जर तुम्ही या मैदानामध्ये आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेची भव्य दिव्यता. एक औपचारिकता राहिलेली आहे. बॉल्स झाले, बॉल अतिरिक्त हाईट मिळाली आणि बॉल सीमा पार होईल 4 धावांसाठी आणि हा चौकार येताना पाहायला मिळेल आणि या 4 धावेनं खेळ 37 या मात्र धावसंख्येवरती थांबला जातोय आणि 4 षटकांच्या खेळीनंतर आपण विजयी साकार. आजच्या दिवसातील पहिला सामना अरुणदादा स्पोर्ट्स आणि शिलाई देवी या 2 संघांमध्ये पाहिला होता आणि तिथून विजय पावले यांची एक उत्तम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली आणि त्याच जोरावरती इथून अरुणदादा स्पोर्ट्स ही टीम पहिला सामना जिंकताना पाहायला मिळतोय. इथून शिलाई देवी स्पोर्ट्स ही टीम मात्र इथून पराभूत झाली. परंतु या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सामनावीराचा पुरस्कार